आषाढी वारीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी आत्तापासूनच व्हायला सुरुवात झाली आहे। या गर्दीमध्ये व्हीआयपी वाहनांचा ताफा नको म्हणून प्रोटोकॉल बाजूला ठेवून ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी थेट बुलेटवरून पंढरपूर शहरात विठ्ठलाची दर्शन रांग गाठली आहे। या निमित्तानं गोरे यांची पंढरपुरात बुलेट वारी घडली आहे। यावेळी भाविकांशी संवाद साधत भाविकांना तांदळाच्या खिचडीचं वाटप सुद्धा पालकमंत्री गोरेंच्या हस्ते करण्यात आलं आहे। यावेळी गेल्या 1.5 ते 2 महिन्यांपासून प्रशासन वारीचं नियोजन करत असल्याच्या कष्टाचं चीज झालंय। भाविकांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत असल्याची प्रतिक्रिया गोरे यांनी दिली आहे। ज्या सोयी सुविधा दिल्या होत्या त्या कशा पद्धतीने आमचे वारकरी बांधव त्याचा उपयोग घेत आहेत, उपभोग घेत आहेत हे बघताना मनापासून आनंद होतो। सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे। रांगेमध्ये 10-10 तास 5-5 तास उभे राहिलेल्या वारकरी हसत खेळत आज नाचत बागडत दर्शन घेत आहेत आणि त्याला सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळतात। पाणी मिळतंय, नाश्ता मिळतोय, जेवण मिळतंय, स्वच्छता आहे, आरोग्याची सुविधा आहे, शौचालयाची सुविधा आहे। त्यामुळे प्रचंड आनंदी जेव्हा हा आमचा सगळा वारकरी बघतोय दर्शन वारीतला किंवा शहरातला, तेव्हा खऱ्या अर्थानं 1.5 महिना 2 महिन्याची मेहनत प्रशासनाने केलेली आहे, शासनाने केलेली आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा हे आम्ही काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं वारकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आमचं काम खऱ्या अर्थानं पूर्ण झालं याचा आनंद होतो। तर आषाढी वारीसाठी सर्व संतांच्या पालख्यांचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालंय। अशातच पंढरी नगरी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी सजताना दिसते। पंढरपूर शहरातल्या रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाई करून वारकऱ्यांचं स्वागत यंदा अनोख्या पद्धतीनं केलं जात आहे। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कल्पनेतनं संपूर्ण पंढरपूर शहरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। दरम्यान आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचं पुरातन सौंदर्य आता खुलून दिसायला सुरुवात झाली आहे। मंदिरातील सर्वच पुरातन भागात विशिष्ट पद्धतीचं प्रकाश योजना करून मंदिराचं सौंदर्य वारकऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून होतोय। सध्या विठ्ठल मंदिरात गेल्या 2 वर्षांपासून 73 कोटी रुपयातनं जतन आणि संवर्धनाचं काम सुरू आहे आणि याच अनुषंगानं विठ्ठल मंदिरातील चोळखांबी परिसर, बाजीराव पडसाळी परिसर या परिसरात प्रकाश योजना करण्यात आली आहे।